यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पिरंगुट एमआयडीसी नियम धाब्यावर दुचाकीस्वारांना वेठी सरून अवैध वसुली. पिरंगुट एमआयडीसीमध्ये कामगारांची अवैध लूट. कोका कोला कंपनीजवळ दुचाकीस्वारांना पोलिसांकडून त्रास. पिरंगुट पुणे 19 मे 2026. पिरंगुट एमआयडीसी परिसरात कोका कोला कंपनीच्या जवळ कामाला जाणाऱ्या सामान्य नागरिकांना पोलिसांकडून अवैध पद्धतीने अडवून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास काढलेल्या या छायाचित्रात स्पष्ट दिसतं आहे की कंपनी शिफ्टसाठी जाणाऱ्या दुचाकीस्वारांना रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आलेलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हेल्मेट, लायसन्स, कागदपत्रे व्यवस्थित असूनही केस करतो अशी धमकी देऊन कामगारांकडून 200 ते 500 रुपये रोख रक्कम घेतली जात आहे. कामगारांचं म्हणणं असं आहे की आम्ही रोज सकाळी 8ची शिफ्ट पकडण्यासाठी घाईत असतो. पोलीस मुद्दाम ट्रकच्या आडोशाला उभे राहून आम्हाला अडवतात. काही चूक नसताना दंडाच्या नावाखाली पैसे घेतात. पावती मागितली तर उडवाउडवीची उत्तरं देतात, असं नाव न सांगण्याच्या अटीवर एका कामगारांनी सांगितलं आहे. एमआयडीसीसारख्या औद्योगिक परिसरात हजारो कामगार दुचाकीवरून कामावर जातात. सकाळ संध्याकाळच्या वेळेत नाकाबंदीच्या नावाखाली होणाऱ्या या प्रकारामुळे कामगार वर्गात संतापाची लाट उसळली आहे. या रस्त्यावर मोठे कंटेनर ट्रक यांची सतत वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला कचरा साचलेला असून वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. मात्र या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून पोलिसांचे सर्व लक्ष केवळ दुचाकीस्वारांकडे असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीनं चौकशी करावी आणि कामगारांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी होते आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी प्रकाश कांबळे, पिरंगुट, पुणे.